नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 1203 इच्छुकांनी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे। सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी करत असताना प्रभाग क्रमांक 1 मधील चित्र मात्र काहीसे वेगळे पाहायला मिळतंय। येथील नागरिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे प्रचंड संतापलेले असून त्यांनी आता विकास नाही तर मत नाही असा पवित्रा घेतलाय। निवडणुकीच्या काळात राजकीय वातावरण तापलेले असले तरी प्रभाग क्रमांक 1 मधील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत आहे। नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी। नांदेड वाघाळा महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि जवळपास 1203 उमेदवारांनी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मात्र नांदेड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्या समस्या सुटल्यात का हे आपण जाणून घेणार आहोत। आज मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत। काकू, काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत? आणि प्रभाग क्रमांक 1 येते, इथं कचऱ्याची गाडी येत नाही आणि कचरा इथं आणून टाकतात। आता हे आम्हाला समस्या आहे कचऱ्याची। इथं दुकान असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होते त्या कचऱ्याचा। साफसफाई केली जाते? हां, साफसफाई करत नाही। आता कचरा, पाणी, रोड नाहीये मागच्या लाईनला बरोबर। उमेदवार येत आहेत, प्रचार करत आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय विकास करा तेव्हा मत घ्या, दुसरं काय? हो ना, विकास केला त्यालाच मत भेटेल ना, विकास करावा लागेल ना, विकास केल्याशिवाय मत काय भेटेल? माझा प्रभाग क्रमांक 1 आहे। इथं घंटागाडी येत नाही, कचरा सगळं नवजीवन नगर सगळं इकडं कचरा आणून टाकतात, कोणी उचलत नाहीत। कचरा किती आम्ही स्वतःच्या खर्चानं 5-6 वेळेस उचललेला आहे कचरा, तरी कोणी सगळे आणून टाकतच राहतात। त्यामुळं कचऱ्यात एवढा वास घाण येतोय सगळीकडे। पावसाळ्यात असं जवळून जाते वेळेस सुद्धा वास घाण येतो। नळाला पाणी वगैरे? हा, नळाला तर पाणीच येतच नाही। नळ आहेत का? हो, नळ आहे, पण ते जेव्हापासून घेतलं तेव्हापासून थोडंफार नवीन आलं होतं, जवळपास 7-8 वर्ष झाले त्याला, पण नंतर काही पाणीच येत नाही। आता निवडणुका होत आहेत नगरपालिकेच्या, तर नवीन येणाऱ्या नगरसेवकांना तुम्ही काय सांगा? नगरसेवकांना मी कल्याणकराचा मुलगा, त्यांनी पॉम्पलेट दिलं होतं माझ्याकडं, त्यांना फोन करून सांगितलं होतं की बाबा माझ्या इकडे कचरा खूप टाकतात म्हणलं, काहीतरी करून कचऱ्याची व्यवस्था करा म्हणलं, पण त्यांनी कचऱ्याची व्यवस्था काही केली नाही। जवळपास 15 दिवस झाले त्यांना फोन करून, मी स्वतः फोन केला आणि कोणीतरी कार्यकर्त्यानं उचलला, मी साहेबाला सांगतो म्हणला, पण अजून कोणत्या साहेबाला सांगितलं नाही। समस्या आहे तुम्हाला? समस्या गतिरोधक इथं 2 पाहिजे, लेकरं पडत आहे, नातू पलडा गाडीहून, डोक्याला मार लागला। बाकी काय, रस्ते वगैरे? रस्ते 4 टाके पडले, रस्ते पाठीमागचा रस्ता करण्यात यावं। दिवसापासून ते रस्ता खराब झाला आहे? रस्ता जसा आहे तसाच आहे पहिलेपासून। ड्रेनेजचे कामं वगैरे झाले का? ड्रेनेजचे कामं झालेली आहेत, पण रस्ता खालीवर मातीचा आहे पूर्ण पाठीमागच्या आता गल्लीचा। मतदान निवडणुका होत आहेत ना महानगरपालिकेचे, तर तुमचं मतदान विकासाला राहील की पक्षाच्या उमेदवाराला राहणार? आता जे कामं करतील त्यांनाच राहील ना। काय तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे? प्रभाग क्रमांक 1 मधील तथागत नगर येथील समोरील तथागत नगर पाठीचा कचरा आम्ही खर्चाने उचलला। त्यानंतर इथे नियोजित वेळेत गाडी येते, त्यानंतर बरं का, त्याच्या आधी कोणत्याही इच्छुक उमेदवार किंवा कोणतेही पहिले असो या नवीन, हे कोणीही साफसफाई करण्यासाठी कोणीही समोर आलं नाही। फक्त बॅनर लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे, साफसफाई करण्यासाठी नाही। नाल्या वेळेवर साफ केल्या जात नाहीत, फक्त घंटा गाडी येते, वेळेवर येते, कधी उशिरा येते। नाल्या साफसफाई वेळेवर केली जात नाही। इच्छुक उमेदवार फक्त आणि फक्त बॅनरबाजी करायला आहेत, साफसफाई करायला एकही उमेदवार समोर येत नाही, पोस्ट करतात, बॅनरवर खर्च करतात। काकू, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत, काय सांगा? आमच्या फक्त नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, महिन्याला पूर्ण नाली साफ करून घेतली पाहिजे। हे रोड ड्रेनेजची कामं केली, रोड केला नाही, एवढं रोडचे बांधकाम, इथला रोड पूर्ण तथागत नगरचं नालीचं आणि ड्रेनेज आणि रोडचं तेवढं काम करून द्यावे आम्हाला। आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर तुमचं मतदान कोणाला असणार आहे? विकासाला असणार आहे की पक्षाच्या उमेदवाराला असणार आहे की चेहरा बघून मतदान करणार? विकासाला, ज्या विकास करेल त्याला।